नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर काल मी तुम्हाला म्हटलेलं की मला या ऑफिसमधनं यायला खूप उशीर होणार आहे आणि तसंच झालंय. ऑलमोस्ट रात्रीचे 9:30 वाजलेत आणि मी आत्ता व्लॉग शूट करायला घेते. पण आता एवढी मला तहान लागलेली ना, खूप तहान लागलेली. म्हणून मी म्हटलं ना की आल्या-आल्या पहिलं थंडगार असं लिंबू सरबत प्यावं. जेवताना तोंडी लावण्यासाठी म्हणून मग मी एक काकडी पण काढून ठेवली आहे बाहेर. आणि म्हटलं की नाही, साधं थंड पाणी पिऊन पण तहान भागणारी नव्हती. कारण आज खूप म्हणजे धावपळ पण झालेली माझी. कारण मी संध्याकाळी ऑफिसमधनं निघाल्यानंतर पप्पांना भेटणार होती. त्याच्यामुळे मला थोडासा वेळ तिथे पण जाणार होता आणि मग यायला मला 9:30 होणार होते. हे मला आदल्या दिवशीच माहिती होतं. तेच मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये मी सांगितलेलं की म्हणून मी थोडी प्रिपरेशन आधीच करून ठेवलेली. कधी एकदाचं हे 2 घोट जातायत माझ्या पोटात असं झालेलं. सर्वात आधी तुम्ही बघू शकता मी गटगट करून हे पाणी प्यायले. ॲक्च्युली बसून पाणी प्यावं असं मी पण तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं. पण एवढी तहान लागलेली ना, पहिली मी अंघोळ केली आणि सर्वात आधी लिंबू सरबत पिऊन घेतलं आणि म्हटलं आता आपल्या कामांना सुरुवात करूया. तर मी पप्पांकडे काय काय घेऊन आली म्हणजे ते तुम्हाला दाखवते. ही एक आवळा कँडी आहे जी मला दिली. हा आपला फोंडाघाटच्या ब्रँडचा आहे आणि हा माझ्या मते गुळापासनं नसेल, हा साखरेपासनंच आहे. मी अजून टेस्ट नाही केलाय. पण ठीक आहे, मला तो दिलाय. आणि मसाला मेन म्हणजे घ्यायचा होता, त्याच्यासाठी मी गेलेली. तर मसाला ना आई अशा पद्धतीचे पॅकेट्स बनवून ठेवते, म्हणजे जे वजनाने असतात पाव किलोचे. तर मग ते बरे पडतात. कारण मग प्रत्येक वेळेस आपण कसं असतं आपल्याकडे पद्धत, आता ते कितपत फॉलो होतात आता माहिती नाही, पण बऱ्याच वेळा पूर्वी जे असायचे ते अंघोळ केल्याच म्हणजे सुरुवातीलाच अंघोळ केल्या पहिला तो मसाला काढून घ्यायचा. पूर्ण दिवसामध्ये कधी काढायचा नाही आणि त्याची बरणी वगैरे वेगळी, त्याचा डब्बा वेगळा, असं सगळं असायचं. तर मी पण थोडीशी काळजी घेते, म्हणजे मी माझ्याकडे ठेवतच नाही मसाला. मग मी तो आईकडनंच असं ती पॅक करून ठेवते माझ्यासाठी पाव किलोच्या पिशव्या. मग मी त्या घेऊन येते. मग मी आता पाव किलोच्या 2 घेऊन आली, तर त्या आता मला पावसाळ्यात होऊन जाईल तो मसाला. नारळ आणले आणि आईकडनं जे आपलं घावण्याचं पीठ किंवा जे काही मला तांदळाचं पीठ लागतं त्याच्यासाठी मी 4 ते 5 किलो हे तांदूळ घेऊन आली. आणि त्याचं पण ओझं खूप जास्त झालेलं मला, त्याच्यामुळे मग ती तहान वगैरे खूप लागली मला. तर हे तांदूळ आहेत आईने धुवून म्हणजे साफ केले, धुतले आणि मग वाळवून मला दिलेत. मग आता मी ते घरघंटीवर देईन. म्हणजे 4 किलो आहेत आय थिंक, हे 5 किलो नाही 4 किलो आहेत. तर 2 किलो मी तांदळाचं पीठ देईन आणि 2 किलो मग माझ्या डोसा इडलीचं जे बॅटर वगैरे असतं त्याच्यासाठी ठेवून घेईन. काल मला काही जास्त शूट करायला जमलं नाही, कारण मग नंतर मग मला जेवण पण करायचं होतं. मग भाजी, चपाती, डाळ, भात हे सगळं करण्यामध्ये मग वेळ गेला. कारण प्रत्येक वेळेस आपण शॉर्टकट करू शकत नाही. एखाद्या दिवशी आठवड्यामध्ये करू शकतो, पण रोज-रोज शक्य नाही. कारण तुम्ही त्याच्या आदल्या दिवशी बघितलं असेल, मी एकच राईस केलेला. म्हणून मग मी काल पूर्ण जेवण केलं. म्हणजे मला उशीर झाला तरी पण. मी म्हटलं व्लॉग नाही शूट झाला रात्री तरी चालेल, मी सकाळी शूट करेन, पण जेवण मात्र आपण पूर्ण करूया. मग सगळं आवरेपर्यंत मला रात्री 11 वाजून गेलेले, म्हणजे जेवायला बसेपर्यंत. कारण 9:30 तर मला तसेच वाजलेले. 10 नंतर मग जेवण करायला घेतलं, 1 तासात जेवण झालं आणि मग आज सकाळी मी ब्लॉग शूट करायला घेतला. तर आज उपवास असल्यामुळे आणि सचिनचं जेवण असं दोन्ही गोष्टी आहेत. तर आज मी थोडासा मिल्कशेक करणार आहे. तर मिल्कशेकसाठी मी थोडेसे मखाणे घेतले, कारण दर गुरुवारी काहीतरी वेगळं असतं. हा मिल्कशेक काही मी प्रत्येक वेळेसच पीत नाही, म्हणजे हा कधीतरी 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा असा असतो. तर थोडेसे मखाने घेतलेले, त्याच्यामध्ये गोडपण्यासाठी थोडेसे खजूर टाकलेले आहेत. तर खजूर तुमच्या आवडीनुसार घ्या, 3-4 मी 4 घेतलेले. तर माझे हे जे खजूर आहेत ते अगदी छोटे आहेत, खूप मोठे असे नाही आहेत, त्याच्यामुळे म्हणून मी हे 4 घेतले. याच्यामध्ये मी आता ना रात्री बदाम आणि मनुका भिजत घातलेले, तर त्यातलेच थोडे घेणार आहे. मनुका मी पूर्ण टाकणार आहे आणि ज्या बदाम आहेत त्यातले 4 ते 5 फक्त बदाम याच्यामध्ये टाकणार आहे. तसं बघायला गेलं तर हे थोडंसं उष्णच आहे, म्हणजे बदाम आहे, मखाना आहे, खजूर आहे. तर आता उन्हाळ्यात हे थोडंसं उष्ण होतं, पण थोडंसं काहीतरी हेल्दी. आणि सकाळी उपवास आहे तर नाश्ता काय करून जावा, तर हा 1 ग्लास जरी प्याला तरी मग भरपूर होतं, पोट पण भरलेलं राहतं. म्हणून मग मी विचार केला की हाच मिल्कशेक बनवते. आणि आज मला साबुदाण्याची खिचडी करायची होती. तर साबुदाण्याची खिचडी खायची ना, म्हणजे मला तसा पण कंटाळा येतो.
पण काहीतरी पाहिजे प्रत्येक वेळेस वेगवेगळं, म्हणून मग म्हटलं की नाश्त्यासाठी हे करू आणि टिफिनसाठी आपण खिचडी करू. तर हे ना आता एखाद तास मी तसंच ठेवणार आहे. थोडंसं केशर पण मी टाकलंय आणि ते मस्त ना असेच माझं सगळं काम आवरेपर्यंत एखाद तास तर होईल. तर जायच्या वेळेस मी ते मिक्सरला फिरवून त्याचा एक मिल्कशेक करून घेईन. हा जो मी रात्री गॅस शेगडीवर नेहमी राईस ठेवते, हा मी फेकत नाही. मला याच्यासाठी पण कमेंट होती. तर हा आम्ही खातो. जे कुठला पदार्थ ठेवलेला असतो तो आम्ही दुसऱ्या दिवशी खातो सकाळी. तर तो मी साईडला करून ठेवला आणि आता सर्वात आधी मला गरम पाणी प्यायचं आहे. कारण या सगळ्या गडबडीतनं स्वतःच्या गोष्टी आपण स्वतः वेळ काढून केल्या पाहिजेत. तर मी थोडंसं पाणी माझ्यासाठी गरम करायला ठेवलं आणि एका साईडला साबुदाण्याची खिचडी करून घेणार आहे मी. साबुदाण्याची खिचडी फोडणीला घालते बघा. मी अगदी साध्या सिंपल पद्धतीने करते. मी खूप नाही करत आणि खिचडी करताना मी नॉनस्टिक पॅन वापरते. म्हणजे बऱ्याच वेळा खिचडी करताना ना ती चिटकत नाही जास्त. माझी आई कशी करते, पहिली ना ती लोखंडी तव्यावर पूर्णपणे भाजून घेते साबुदाणे आणि नंतर ते फोडणीला टाकते वेगळ्या पॅनमध्ये. तर आता इथे एका साईडला मी सचिनसाठी चहा पण ठेवून घेते, कारण गुरुवारी आमच्याकडे नाश्ता खूप लवकर वगैरे होऊन जातो. कारण सकाळी देवपूजा वगैरे सगळं आवरायची असते. त्याच्यामुळे जेवढं लवकर उठतो त्याच्यापेक्षा अर्धा पाऊण तास आम्ही अजून लवकर उठतो आणि मग हे सगळं आवरतो. तर देवपूजेची वगैरे सगळी अर्धी तयारी सचिन करून घेतो आणि बाकीचं सगळं मी आवरते. तर चहा होते तोपर्यंत म्हटलं साबुदाण्याची खिचडीला काही वेळ नाही लागत, पटकन होते. चहा पण होईल आणि एका साईडला खिचडी पण होईल. तर सर्वात आधी फोडणीला मी जिरं टाकलं, याच्यामध्ये कढीपत्ता आणि मिरची असं टाकलेलं आहे. कढीपत्ता मी थोडासा ठेवलाय कारण मला भाजी करायची, तर भाजीच्या फोडणीला पण लागणार आहे मला कढीपत्ता. आता याच्यामध्ये आपण दाण्याचा कूट आणि साखर, मीठ, काही जण लिंबू पण पिळतात, पण बऱ्याच वेळा मी नाही टाकत. माझी एक मैत्रीण आहे, ती मीठ खात नाही उपवासाला, मग ती अशा वेळेस त्याच्यामध्ये लिंबू पिळून खाते. तर मग ती त्याची पण टेस्ट छान येते. म्हणजे मी बऱ्याच वेळा म्हणजे तिच्या टिफिन मधला आम्ही शेअर करतो तेव्हा ते मी खाल्लेली आहे. लिंबू टाकून पण खूप छान लागते खिचडी. पण मी मग दुपारी दह्याबरोबरच खाते, दही साखर. ते मला खूप जास्त आवडतं दही साखर खायला, खिचडी बरोबर तरी. तर आता फोडणीला हे जे साबुदाणे भिजत घातलेले ना ते टाकून घ्यायचे आणि ना याला मी पूर्णपणे वाफ काढते. म्हणजे हे ना साबुदाणा आहे ना तो पूर्णपणे ट्रान्सपरंट झाला पाहिजे, पूर्णपणे मोकळा शिजलेला झाला पाहिजे आणि मगच मी याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकते. मी आधीपासून याच्यामध्ये दाण्याचा कूट मिक्स करून मग याच्यामध्ये टाकत नाही. म्हणजे आता जसं आई करते तशीच मी पद्धत फॉलो करते, पण आई मात्र तव्यामध्ये आधी भाजून घेते पूर्ण साबुदाणे आणि नंतर त्याला वेगळी फोडणी टाकते. ते तिच्याकडे एक लोखंडी तवा आहे, त्याच्यात ती परतून घेते ते. तर आता तुम्ही बघू शकता साबुदाणे बऱ्यापैकी ट्रान्सपरंट झालेले आहेत. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, थोडीशी किंचितशी साखर पण टाकते मी. साखर ऑप्शनल आहे, जर वापरायची असेल तर वापरा, नाही वापरली तरी चालते. पण मी थोडीशी साखर टाकते याच्यामध्ये आणि मग याच्यामध्ये सर्वात शेवटी दाण्याचा कूट जो आपण करून घेतलेला असतो तो 1-2 चमचे. दाण्याचा कूट पण मी खूप जास्त टाकत नाही, म्हणजे ती अशी ब्राऊन ब्राऊन दिसत नाही. माझी खिचडी तुम्हाला जवळपास अशी सफेदच दिसेल आणि ती थोडीशी मोकमोकळी जेव्हा होते ना खिचडी तेव्हा ती छान लागते खायला. अगदी ती गिजगिजीत असते ना, मग ती अजून खायला कंटाळा येतो आणि प्रत्येक वेळेस मग काय करायचं. म्हणून मग माझा आता हा टिफिनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. हा आता सचिनसाठी चहा आणि साबुदाण्याची खिचडी हा नाश्ता होणार आहे आणि माझ्या टिफिनसाठी साबुदाण्याची खिचडी आणि सकाळच्या नाश्त्यासाठी जो मिल्कशेक तो तयार केलेला आहे. आता फ्रीजमध्ये मी ऑलरेडी भेंडी फ्राय करून ठेवलेली. तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे बऱ्याच वेळा फ्रीजमध्ये भेंडी फ्राय करून ठेवलेली असते. म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये ना ती मला बरी पडते. पटकन कांदावर वरती परतली ना की खूप छान होते. आजची जी भेंडी आहे ती मी टोमॅटो वगैरे वापरणार नाहीये. अगदी कांद्यावर परतली ना खूप मस्त अशी खरपूस कांदा पहिला भाजून घ्यायचा आणि त्याच्यावर मग करायची, तर ती खूप छान लागते. कांद्याची क्वांटिटी थोडीशी जास्त हवी, मग त्या भेंडीची भाजीला अजून टेस्ट येते. नाही तर तसा पण भेंड्याची भाजी खायला खूप कंटाळा येतो. तर आता सर्वात आधी माझं जे पाणी आहे ते कोमट होतं, ते ऑलमोस्ट आता थंड झालंय. पण म्हटलं पहिलं पाणी पिऊन घेऊ आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करू. कारण बसून पाणी प्यायला पाहिजे. हे खूप म्हणजे मी परत परत आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला 2 वेळा सांगते, कारण ही चूक माझी होते, ही मला कळतेय.
पण बोलतात ना, कधी कधी कळतं पण वळत नाही, तशी गोष्ट असते आणि घाई गडबडीत या सगळ्या गोष्टी माझ्याकडनं पण होतात. तर तुम्ही पण मला बऱ्याच वेळा बोलत असता की तू हे सगळं कसं मॅनेज करतेस, किंवा तुझ्या चेहऱ्यावर स्माईल कशी असते, किंवा कशा पद्धतीने. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी वेळेनुसार जसा वेळ निघत जातो ना, आपण संसाराच्या या सगळ्या गोष्टींमध्ये पडतो, तर तसे आपल्याला हळूहळू या सगळ्या गोष्टी कळतात आणि त्या आपण आपल्या पद्धतीने करायला पण लागतो. असं काही खूप जास्त त्याच्यामध्ये सुरुवातीला जर आपण करायला गेलो ना सगळं ठरवून, तर नाही होत त्या गोष्टी. तर मला असं वाटतं तुम्ही वेळ वेळ म्हणजे वेळ पण द्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी. तर आता मी सचिनसाठी वरण भाताचं कुकर लावते, कारण चपाती नाही करणार आहे. तो म्हणाला मला चपाती नको करूस, तुझा अजून वेळ जाईल. तर म्हणून मी वरण आणि भात, तर माझ्याकडे या 2 वाट्या ठरलेल्या असतात. डाळीसाठी ती छोटी वाटी आणि ही वरणाची सॉरी, भातासाठी ही मोठी वाटी. जो या डब्याच्या म्हणजे जो टोप आहे त्याच्या साईजमध्ये तेवढा राईस होतो. तर मग मी त्या यानेच घेते मापाने. तर काल जे लिंबू होते ते मी फेकले नव्हते, म्हटलं कुकरमध्ये आपल्याला टाकायला कामी येतील. तर त्यातलं लिंबू टाकलं. आणि मग आता डाळ भाताचं वरण भाताचं कुकर लावून घेते, म्हणजे एका साईडला वरण भाताचं कुकर होईल आणि एका साईडला मी माझी भाजी पण फोडणीला टाकून घेईन. भेंडी मी घेतलेली बाजारात ना, ती तुम्हाला असं मेजरमेंटने सांगते, म्हणजे मी ना मिक्स घेतलेली अर्धा किलो. 350 ग्राम भेंडी घेतलेली आणि 150 ग्राम मी बीन्स घेतलेले. त्याच्यामुळे ही 2 वेळेसाठी जर मी करायला गेली असेल तर मला भाजी कमी पडली असती आणि एका वेळेसाठी ही भाजी खूप जास्त झाली असती. तर आता मी म्हटलं सचिनसाठी एका वेळेसाठी करेन आणि जी दुसरी थोडीशी भेंडी उरतील ती फ्रीजमध्ये स्टोअर करेन. म्हणजे त्याचं भेंड्याचं सार वगैरे काहीतरी होईल. सकाळच्या वेळेस कांदा, टोमॅटो हे सगळं बारीक चिरायचं ना, थोडासा वेळ जास्तीचाच जातो. पण ही भाजी आहे ना, कांद्यावर जास्त परतली ना, तर खूप छान लागते. फक्त कांद्यावर परतायची. तर त्याच्यासाठी मग मी हा अगारोचा एलिगंट इलेक्ट्रिक व्हेजिटेबल चॉपरच वापरते. आता नवीन घेतलंय तर म्हटलं चला छान त्याचा वापर पण रोज करूया, आणि जेव्हा रोज करतो ना, तेव्हाच आपल्याला त्याच्या गोष्टी कळतात. 500 ml याची कॅपॅसिटी आहे. स्टेनलेस स्टीलचं ब्लेड आहे आणि वापरायला इझी आहे. वन टच असल्यामुळे ना, आपण हे इझिली पटकन एका सेकंदामध्ये आपला कांदा, गाजर, भाज्या वगैरे अगदी सहजरित्या चॉप करू शकतो. क्लिनिंगला पण सोपं आहे. तर आता माझं चॉपिंग झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये साबुदाण्याची जी उरलेली खिचडी होती त्याच कंटेनरमध्ये वॉश करून घेतलं आणि माझ्या टिफिनसाठी मी तो काढून घेते. आता काय होईल ना, की हा जो डब्बा आहे मला मायक्रोवेव्हमध्ये ऑफिसमध्ये गरम करायला बरा पडतो. म्हणून मग मी हाच घेतला आणि 2 संत्री. आणि हल्ली ना मी माझ्या डाएटमध्ये बोलतात ना, 1 संत्र डेलीचं चालू केलेलं आहे. म्हणजे रोज मी 1 संत्र खातेच खाते. एका साईडला माझ्या कुकरच्या शिट्या पण झाल्यात बघा आणि आता आपण भाजी फोडणीला टाकून घेऊ. तर भाजी फोडणीला टाकताना तेल घेतलेलं आहे आणि हा जो चिरलेला कांदा आहे तो भरपूर असा आणि थोडासा बारीक असेल ना, तर याची ना थोडीशी ग्रेव्ही किंवा अशी चटणी ना छान टाईप होते. आणि अशा पद्धतीने एकदा तुम्ही भेंडी करून बघा. ती ना मला अशी जी मोकळी मोकळी असते ना भेंडी, ती तेवढी अशी जास्त आवडत नाही खायला. मी याच पद्धतीने बऱ्याच वेळा बनवते. पण आज मी ना टोमॅटो वापरणार नाहीये. आज मी आमसुलं किंवा मग आपला कोकमाचा जो आगळ असतो ना, तो वापरणार आहे. आता भेंडी फ्राय आपण मसाल्यात करणार आहे. आपला जो मालवणी मसाला आणि हळद एवढेच मसाले मी वापरलेत. एक वाफ निघाली की याच्यामध्ये मी आमसुलं टाकणार, थोडीशी वरून कोथिंबीर. माझ्याकडे खोबरं किसलेलं नव्हतं, संपलंय खोबरं, म्हणजे आता रात्री मी संध्याकाळी फोडेन, म्हणून मग मी खोबरं नाही वापरलं. नाही तर खोबरं आमच्याकडे मस्ट होतं आणि आपली भाजी तयार झालेली आहे. आता सचिनच्या तर जेवणाची सोय झाली आहे. आता माझा हा जो मिल्कशेक आहे तो पण ऑलमोस्ट तोपर्यंत 1 तास झालाय. आता याच्यामध्ये थोडंसं दूध मी ॲड करते, कारण मी हे 2 वेळेसाठी घेणार आहे. म्हणजे थोडंसं मला आता पिण्यासाठी आणि थोडंसं मी घेऊन जाण्यासाठी. नंतर मी त्याच्यात थोडंसं दूध वगैरे मिसळून म्हणजे थोडंसं ॲड करून मी ते परत पिऊ शकते. तर याच्यासाठी म्हणून मी बघा, माझा आत्ता जो प्यायचा आहे ते 1 ग्लास. याच्यावरून माझ्याकडे एक केळं आहे घरात, ते मी 1 केळं आणि हा ज्यूस म्हणजे खाल्लं की माझा नाश्ता झालेला आहे आता सकाळचा. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने घरातून निघताना उपाशी पोटी कधीच निघू नये. काही ना काहीतरी तरी खावं, म्हणजे आपली इम्युनिटी पॉवर तेवढी स्ट्रॉंग राहते. आता ही जी भेंड्याची भाजी होती ती थोडीशी गरम आहे, थोडीशी थंड झाली आहे. तर ती मी काढून घेते एका डब्यामध्ये आणि मी बऱ्यापैकी जे काही सकाळी पदार्थ, जे काही म्हणा जेवण जे काही असतं माझ्याकडे, ते मी असंच कुठल्याही भांड्यांमध्ये ठेवत नाही. मी ते ट्रान्सफर करून घेते, भांडी घासून घेते आणि मग
म्हणजे किचनमधनं पाय निघता घेते तोपर्यंत माझ्या किचनमधनं पाय अजिबात निघत नाही. भात झालाय बघा. भात थोडासा गरम आहे म्हणून जी होलवाली जाळी असते ना ती प्लेट ठेवली आहे मी. वरण झालंय. वरण सचिन नंतर फोडणीला टाकून खाईल आणि भाजी गरम आहे म्हणून मी तशीच ठेवणार आहे. आता हा जो किचन प्लॅटफॉर्म आणि हे जे क्लीन करायचं ना त्याच्यासाठी गॅस शेगडी थोडी गरम आहे, त्याच्यामुळे मी आता ती क्लीन करणार नाहीये. थोड्या वेळाने क्लीन करेन. आता हे जे सगळं होतं मी वरती ठेवून घेतलेलं आहे. सगळ्या गोष्टी इथेच आहे. फक्त आता विंडो बंद करेन कारण विंडो बाहेरून धूळ येते बऱ्याच वेळा आणि आमच्या बाजूला काम पण चालू आहे, त्याच्यामुळे हे सगळं ओपन आहे म्हणून मी हे बंद करून घेते. आणि आता पहिल्यात आधी ना ही सगळी भांडी घासून घेते. सर्वात आधी जसं हे चॉपर आहे, त्याचबरोबर माझी काचेची भांडी आहेत. हे क्लिनिंग पर्पजसाठी थोडेसे वेगळे करते मी. म्हणजे ते पहिले क्लीन करून घेते आणि साईडला ठेवून घेते. म्हणजे एक्स्ट्रा काचेची भांडी वगैरे क्लीन करताना थोडंसं सांभाळावं लागतं आणि मी ती रोज वापरते. त्याच्यामुळे सर्वात आधी पहिली मी काचेची भांडी धुवून मग ती ट्रेमध्ये अशी साईडला ठेवते आणि मग माझी रोजची भांडी घासते. तुम्ही बघू शकता नाही नाही बोलता किती सारी भांडी झाली आहेत बघा. आता हा जो ट्रे आहे हा मी इथून उचलणार आणि मग तो खाली ठेवून घेणार आणि त्याच्यानंतर मग गॅसचं जे क्लिनिंग आहे ते करून घेणार. आता हे जेव्हा शेगडी क्लीन करायची वेळ येते तेव्हा मी सकाळच्या वेळेस खूप जास्त क्लिनिंगच्या मागे नाही धावत. फक्त मी शेगडीवरचे हे जे स्टँड आणि जी जाळी आहे ती काढून घेते. की शेगडी आहे ती क्लीन करून घेते नेहमी जशी दाखवते तशीच. आणि जे आजूबाजूला लागलेलं असतं, जे काही तेल वगैरे उडालेलं असतं ना, ते फक्त मी टिश्यू वाईपने, जे रियुजेबल टिश्यू नॅपकिन आहे त्यानेच फक्त मी ते पुसून घेते. बाकी मी काही पुसत नाही. जाळ्या असतात त्या पण टिश्यू नॅपकिनने पुसून घेते आणि मग सगळं तसंच तिथे ठेवून घेते. कारण मग आता तेवढा वेळ नसतो आणि मग 2-2 वेळेस मग ते घासणं होतं. त्याच्यामुळे मग एकाच वेळेस रात्री मी जाळ्या घासून ठेवते. आणि या ज्या वरच्या ज्या जाळ्या आहेत ज्या लोखंडाच्या, त्या तर मी तुम्हाला काही दिवसांपूर्वी शेअर केलेलं आहे डिटेल. मी किचन क्लिनिंग कसं करते ते त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. 2 दिवसापूर्वीच मी शेअर केलेला आहे. तर आता या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या परत किचन प्लॅटफॉर्मवर इथे ठेवून घेते बघा. राईस आहे, भाजी आहे, डाळ आहे, जे काही होतं सगळं सगळं इथे ठेवून घेतलं. आणि भाजी ऑलमोस्ट आता थंड झाली त्याच्यामुळे ते आता झाकून ठेवली तरी काही हरकत नाही. आणि असा माझा हा आजचा दिवस होता, घाई गडबडीचा होता. सकाळी सकाळी जेव्हा मी शूट करते ना मला स्वतःला थोडंसं टेन्शन असतं की सगळं नीट व्यवस्थित वेळेत मॅनेज होईल की नाही माझ्याकडनं. कारण शूट करायचं म्हटलं ना तर थोडासा वेळ जास्त लागतो. तर आता मी विंडो ओपन करून घेतली कारण खूप गरम होत होतं आणि जो भांड्यांचा ट्रे खाली होता ना तो आता वरती ठेवून घेते. तर सगळं आवरून झालंय. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. पाऊस कधी सुरू होणार आहे माहिती नाही. तुमच्याकडे पावसाला सुरुवात झाली आहे की नाही? गरम एवढं होतंय, ऑलरेडी 20 तारीख आता यायला झाली तरी अजून पावसाचं नाव नाही. आणि पाऊस आला की मग आपल्याला असं वाटतं अरे पाऊस का पडतोय, पाऊस नाही पडावा. पण आता पाऊस येत नाही. आता ऑलमोस्ट जून पण संपत आलाय, एवढं गरम होतंय. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ मला माहिती नाही की मी बरोबर 1 वाजता पोस्ट करेन की नाही, कारण आजचा व्हिडिओ मी हा आजच शूट करते आणि आजच तुमच्याबरोबर पोस्ट करणार आहे. आता मी थोडंफार तयारी वगैरे करून घेईन, माझं थोडंसं एडिटिंग म्हणजे मर्च व्हिडिओ करून घेईन आणि मग थोडंसं ट्रेनमध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी करून नंतर व्हॉइस ओव्हर करून तो प्रयत्न माझा असेल की आजचा व्हिडिओमध्ये गॅप न पडता तो तुमच्यापर्यंत बरोबर 1 वाजता पोहोचेल. कारण गेल्या वीकमध्ये, त्याच्या लास्ट वीकमध्ये पण मी प्रयत्न केलेला पूर्ण आठवडा ब्लॉग शेअर करायचा, पण प्रत्येक आठवड्यामध्ये काही ना काहीतरी होत होतं आणि 5च व्हिडिओ माझे जात होते. तर या आठवड्यात मी असं ठरवलं नाही, पूर्ण 6 दिवस 6 व्हिडिओ टाकायचे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? माझी जी सकाळची धावपळ असते त्याच्यातनं वेळ काढून मी म्हटलं की नाही आज तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करावा. तर उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं छान अशी कमेंट करा, स्वॅप करा आणि तिथे एक हाईपचं बटन येते तिथे हाईप पण करा. म्हणजे आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. प्रत्येक दिवशी मी हीच गोष्ट तुम्हाला सांगत असते, कारण तुमची प्रत्येक कमेंट ही माझ्यासाठी एक छान एनर्जी घेऊन येत असते की मी दुसऱ्या दिवशीसाठी तुमच्याबरोबर असं छान असा ब्लॉग शूट करून तो तुमच्याबरोबर शेअर करावा. तर चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटूया. आज गुरुवार आहे, संध्याकाळी छान छान रेसिपी शेअर करायचा विचार करते मी तुमच्याबरोबर, जसं जमेल तसं. कालच्या ब्लॉगला पण कमेंट्स होत्या की तुझी देवपूजा दाखव किंवा देवघर वगैरे दाखव. तर देवघराचा एक डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल.
आणि संध्याकाळी मला जमलं तर मी नक्की करेन. आत्ता सकाळी काही शूट करायला तेवढं जमत नाही, कारण किचनची पण आवरावर असते. संध्याकाळी ऑलरेडी म्हणजे पूजा तर ऑलरेडी झालेली असते, पण ते सगळं शूट मी तुम्हाला संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. चला, उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.